नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 36 इंच साईज बॅक पार्ट कशा प्रकारे टिच करायचा ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला मी येथे बॅक गळ्याची उंची घेतलेली आहे 10 इंच। खालच्या साईडने मी 2.5 इंचाची गळा खोली घेतलेली आहे। वरती पण मी 2.5 इंचाचीच गळा खोली घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण इथे गोल राउंड देऊन कटिंग करून घेणार आहोत। आपण येथे फक्त गळा अस्तरच कट केलेला आहे, मेन फॅब्रिक आहे तसंच ठेवलेला आहे। चला तर मग आता आपण कशा प्रकारे टिच करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सुरुवातीला अस्तर आहे ते सुईच्या मेन फॅब्रिक आहे ते सुईच्या साइडने टाकून ठेवायचे आणि अस्तर त्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई करताना ते व्यवस्थित स्टिच करता येईल। अशा प्रकारे इथे आल्हाद असं धरून आपण इथे शिलाई मशीनच्या तिथे घेऊन जायचं आणि स्टिच करायची। गोल राउंड मध्ये आपण इथे गळा घेतलेला आहे तो असा स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी येथे खालच्या साइडनी पण एक स्टिच टाकून घेत आहे। येथे मी दुमडपट्टी लावणार नाही, डायरेक्ट अस्तरच पलटून घेत आहे। एक्स्ट्राचे कापड आहे ते आपण इथे कट करून घ्यायचे आहे। गळ्याकडच्या साइडचे पण आपण जे अस्तर मेन फॅब्रिक आहे ते इथे आपण कट करून घेणार आहोत। दाखवल्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता। जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे। येथे मी सविस्तर त्याची स्टिचिंग करून दाखवलेली आहे। मी येथे एक डबल टिप टाकून घेतलेली आहे गळ्याच्या साइडने, कारण इथे मी आता डायरेक्ट पलटणार आहे तर तो गळा व्यवस्थित राहील, परत त्याचे धागे निघणार नाहीत। अशा प्रकारे आपण आता इथे अशा प्रकारे हात घेऊ टाकून हा कपडा आहे तो सुईचा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग करताना ही ती व्यवस्थित करता येईल। अशा प्रकारे इथे आपण गळ्याच्या साइडला अस्तर आतल्या बाजूने घेऊन नंतर एक वरती दाब टीप टाकून घेणार आहोत। जर आपण अशा प्रकारे जर टीप टाकून घेतली तर आपल्या गळ्याला व्यवस्थित अशी फिनिशिंग येते आणि आपले अस्तरही बाहेर निघले जात नाही। आपण ब्लाउज शिवताना जास्तीत जास्त फिनिशिंग कडे लक्ष दिले पाहिजे, त्यामुळे आपल्या कस्टमरला ही आपली शिलाई आवडली पाहिजे आणि फिनिशिंग ही ब्लाउज मध्ये जास्तीत जास्त फिनिशिंग महत्त्वाची आहे। फिटिंग वगैरे तर आहेच आहे, पण फिनिशिंगलाही खूप महत्त्व आहे। त्यानंतर मी येथे साइडचं अस्तर आहे ते सर्व मी इथे जॉईंट करून घेत आहे। व्यवस्थित आपण हा कपडा घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण इथे स्टिच करून घ्यायचा आहे। आपलं जे अस्तर आहे ते आतल्या बाजूनेच राहिलं पाहिजे, बाहेर दिसलं नाही पाहिजे आपलं अस्तर जे आहे ते। बाय चान्स आपल्याकडून एखाद्या दिवस कलर चेंज झाला किंवा त्या कलरचा कपडा मॅचिंगचा कपडा जर आपल्याला भेटला नाही तर आपण जर फिनिशिंग व्यवस्थित नाही केली तर तो कपडा बाहेर दिसू लागतो आणि त्यानंतर आपल्या ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी इथे स्टिच करताना व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहे। त्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण ते इथे कटिंग करून घेणार आहे। मी काय करत असते की आपण कपड्याच्या ह्याच्यानुसार
मी एक्स्ट्रा थोडस कापड ठेवत असते, जेणेकरून स्टिच करताना ही आपल्याकडून कमी जास्त पडू नाही आणि स्टिच करतानाही ते व्यवस्थित जे लुजिंगचे कपडे आहेत साडीमधले जे आहे त्याच्यामध्ये काय होतं की आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जर व्यवस्थित कटिंग केलं तर ते कमी पडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यासाठी मी इथे एक्स्ट्राचं कापड ठेवत असते. बघू शकता तुम्ही किती छान अशी फिनिशिंग आलेली आहे आणि गोल गळा पण व्यवस्थित आलेला आहे. त्यानंतर येथे आपण एक लेस लावून घेणार आहोत. लेस इथे व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची आहे. म्हणजे इथे धागा निसटला होता म्हणून मी तो धागा ओवून घेत आहे. त्यानंतर इथे आपण लेस जॉईंट करून घेणार. मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. ती इथे मी गळ्याच्या साईडला कस्टमरची रिक्वायरमेंट होती की आम्हाला गोल्डन कलरची लेस लावून द्या. त्या पद्धतीने मी इथे लावून देत आहे. जर आपल्याला कस्टमरने सांगितले त्याच पद्धतीने आपल्याला ब्लाउज स्टिच करून द्यावं लागतं. आणि जर एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट असली की तुमच्या मर्जीनुसार तुम्ही जसं पाहिजे तसं तुम्ही ऍडजस्ट करून ब्लाउज स्टिच करून द्या. त्यावेळेस आपल्याला खूप सोपं जातं, कारण इथे आपल्याला कपड्याच्या ऍडजस्ट नुसार किंवा डिझाईन कशी तयार करायची हे आपल्या मनाने आपण करू शकतो. माझ्याकडून धागा सारखाच निघत आहे, तरीही मी इथे स्टिच करून दाखवत आहे. अशा प्रकारे आपण लेस वरती डबल स्टिच करून घेणार आहोत. बघू शकता फिनिशिंग मध्ये आपण लेस इथे लावून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे खालचे डाच बॅकचे टक्स टाकून घेत आहे. हा व्हिडिओ मी पूर्ण तुम्हाला जे एडिटिंग करून न टाकता मी इथे आहे जसा शिवलं जसं हे केलं आहे तसंच टाकत आहे. माझ्याकडून सारखा धागा इथे निसटत आहे, त्याबद्दल मी क्षमा मागते. असावी. त्यानंतर इथे मी आता 2 डाच टाकून घेतलेले आहेत. पण आता इथे मला खालच्या साईडने असं ओपन असल्यासारखं दिसत आहे, तर मी इथे काय केलं आहे की लेस लावण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून ते ब्लाउज पूर्ण भरलेलं दिसेल. खालच्या साईडने डिझाईन अर्ध्यापर्यंतच आली होती, त्यामुळे इथे ते काही व्यवस्थित असं वाटणं गेलं. त्यासाठी मी इथे एक गोल्डन कलरची लेस आहे गळ्याच्या साईडने जी लावली आहे तीच मी या खालच्या साईडने लावून घेत आहे. अशा प्रकारे आपण इथे डबल स्टिच करून घेत आहोत. अशा प्रकारे इथे आपला 36 साईजचा बॅक गळा स्टिच झालेला आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल